ग्रामीण भागात लोक सहभागातून शाश्वत पाणी पुरवठा तसेच गावातील पाण्याचे स्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 चे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला आहे। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून जलरथच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी आजपासून राज्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करण्यात येत आहे। राज्यातील 34 जिल्ह्यातील 354 तालुक्यांमध्ये या जलरथचा शुभारंभ करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व 9 तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या या जलरथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपस्थित होते।